लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशेष तपास पथकाकडून गुन्हा क्रमांक 8126 अंतर्गत अशोक खरात याला न्यायालयामध्ये सादर करण्यात आले। सरकारी अभियोक्ता किरण भेंडवाळ यांनी न्यायालयासमोर सखोल तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सांगत जोरदार युक्तिवाद केलाय। तपासात अजून महत्त्वाचे धागेदोरे समोर यायचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एसआयटीने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं। हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती एसआयटी तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान फिर्यादींचे वकील दर्शन इंगळे यांनीही एसआयटीच्या भूमिकेला पाठिंबा देत आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे। हा गंभीर स्वरूपाचा महिला अत्याचाराचा गुन्हा असून सखोल तपास होणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपी अशोक खरात याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या निर्णयामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।